रामकृष्ण हरे सज्जन हो. आज श्रीमद भागवतातील विषय आहे कोण आत्मघातकी. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की उद्धवा, मनुष्य देह हा दुर्लभ आहे, तो मिळालेला आहे. आणि तो मिळालेला असताना जो आत्मज्ञान करून घेत नाही, जो भक्ती करत नाही, तर अशा प्रकारचा जो कोणी असेल मनुष्य, तर त्याला आत्मघातकी समजावं. म्हणजे आत्महत्यारा. म्हणजेच पंचमहापातकं जे आहेत त्यात आत्महत्या ही एक महापातक आहे. असा तो महापातकी आहे. कारण एवढा लाभ असूनसुद्धा तो करत नाही, मग दुसरं काय म्हणणार. ऐका श्रीमद भागवतातला श्लोक. नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं सुरकर्णधारं. नृदेहमाद्यं सुलभं. नृदेह, नृ म्हणजे मनुष्य देह. आद्यम सुलभम, आत्ता मिळालेला आहे आणि तो सुलभ आहे, योगायोगाने मिळाला आहे. सापडला हा देह काकतालीन्याये, न घडो ते उपाय घडो आले. का अशी टाळे मारण कावळा हातात यावा, तसा हा काकताली न्याय. पाप पुण्य समान समी, तैच पाविजे कर्मभूमी. एरवी शमी गा विषमी, स्वर्गगामी गा नरके. महादुर्लभ असा हा पुण्य आणि पाप सारखं झालं की तो मनुष्य देह मिळतो आणि तो मिळालेला आहे, म्हणून त्याला सुलभम असं म्हटलं आहे. आणि सुदुर्लभम, दुर्लभ आहे पण तो सु म्हणजे योगायोगाने भाग्याने मिळालेला आहे. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. आता गुरुकर्णधारम म्हणजे असा मिळालेला हा देह आपणाला या भवसमुद्रातून पार जाण्यासाठी ज्ञान भक्तीचा आधार घेतला पाहिजे. आणि त्या भवसागरातून नौका पार नेणारा कोण, तर त्याला म्हटले गुरु. कर्णधारम, कर्णधारम म्हणजे नाव चालवतो ना नावाडी, तर तो नावाडी आपल्याला गुरु चांगला मिळाला पाहिजे. ज्याचा मार्गदर्शक चांगला, त्याचं जीवन चांगलं होत असतं. जर का मार्गदर्शक चांगला नसेल ना, तर त्याचं सगळं वाटोळं होतं. सगळं म्हणजे कुळासकट. भगवान गोपाल कृष्ण पांडवांचे मार्गदर्शक होते. पांडवांचे अनेक संकट सोसले, तरी पण अखेर त्यांचं कल्याण झालं. आणि कौरवांचा मार्गदर्शक तो शकुनी आणि ते असल्यामुळे त्यांचं सर्वस्व नाश झाला. म्हणजे कर्णधार कोण आहे, म्हणजे तुमचा जीवनाचा मार्गदर्शक कोण आहे, त्यावर फार महत्त्वाचं आहे. प्लवम म्हणजे नौका पार नेणारा कर्णधार, तो चांगला हवा. मयानुकूलेन, भगवान म्हणतात माझी अनुकूलता प्राप्त झाली पाहिजे. नभस्वेतेरितम पुमान भवाब्धिम न तरेत. माझी अनुकूलता आहे, नरदेह मिळालेला आहे, गुरुही चांगला मिळालेला आहे, किंवा मिळू शकतो आपण. असं असूनही जर तो माणूस भव तरला नाही, म्हणजे नौका पार त्याची गेली नाही, जीवन नौका, तर असा माणूस आत्मघातकी समजावा. स आत्महा म्हणजे सहा आत्महा म्हणजे तो आत्मघातकी आहे असं समजायला हरकत नाही, असं भगवान उद्धवाला सांगतात. किती मनुष्य देहाचं महत्त्व सांगितलं आहे. अनेक व्हिडिओसुद्धा आपण त्याच्यावर केलेले आहेत आणि अनेक वेगवेगळे थोडे थोडे मुद्दे सापडत आहेत की मनुष्य देह किती महत्त्वाचा आहे. किती शास्त्रकारांनी वेदापासून तर संत वाङ्मयापर्यंत नरदेहाची महती सांगितलेली आहे. मनुष्य देहा ऐसा निध, साधेल ते साधा सिद्ध. करोनी प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देहायसा निध. निध म्हणजे मनुष्य देहायचं धन सापडेलं आहे आणि संतांनी ते सांगितलं आहे, सांगून ते पार उतरले असं म्हटलं आहे. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते मनुष्य देहात तरले. आणि तुम्हालाही सांगितलं की याचा योग्य तो उपयोग करा आणि सत्संगती करून ज्ञान प्राप्त करून हा भव पार करा.
नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षांची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना गा. असा हा दुर्लभ आहे आणि 100 वर्षात हे सगळं आपलं करता आलं पाहिजे. मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे, कृपावलोकने दिधलासे. मनुष्य देहानेच ज्ञान आपल्याला मिळू शकतं आणि बाकीचे नरदेह सोडून इतर जे काय जीव आहेत ना, तर ते आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां, ज्ञानम् अधिको नराणां विशेषो ज्ञानेन हीन पशुभे समाना. आहार निद्रा भय आणि मैथून सगळ्या जीवामध्ये सारखं आहे, पण ज्ञानम अधिको नराणां विशेषो, माणसामध्ये ज्ञान अधिक आहे आणि ज्ञान त्याला विकसित करता येतं, त्याला ब्रह्म होता येतं, त्याला आनंदमय मंगलमय आपलं जीवन करता येतं, चारी पुरुषार्थ त्याला मिळवता येतात. असा हा अधिकार नारायणी कृपावलोकने दिदला असे. असा हा नरदेह मिळाला, हा दुर्लभ पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मनुष्यत्व प्राप्त केलं, माणसासारखा वागला, सत्संगती मिळाली, त्याच्यापेक्षाही ते दुर्लभ. भारते नरदेह प्राप्ती ही तो भाग्याचे संपत्ती. आणि तो नरदेह भारतात मिळाला हे पुन्हा महत्त्वाचं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या या भूमीमध्ये, ज्ञानोबा तुकोबांच्या या परिसरामध्ये मिळाला, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं भाग्य आहे. कारण आपल्या भारतामध्ये जे अनेक शास्त्रकार झाले त्याच्यामध्ये 6 शास्त्र आपण मानलेली आहेत. त्याच्यामध्ये एक नास्तिक शास्त्रकार आहे, म्हणजे त्या नास्तिक शास्त्रकाराला चार्वाक असं दुसरं एक नाव आहे. त्यांचा सिद्धांत काय आहे? यावत जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. म्हणजे यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत आपला जीवात जीव आहे तोपर्यंत सुखाने जगावं. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढून म्हणजे कर्ज काढून तूप प्यावं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा माणूस मेलं गेलं, राग झाली म्हणजे कसला जन्म, कसला मृत्यू, कसला पुनर्जन्म, असा त्यांचा सिद्धांत आहे. ते सुद्धा या सिद्धांतामध्ये असं म्हणतात की ऋणं कृत्वा घृतं पिबेत. आपल्या भारतातले नास्तिक असून सुद्धा ते काय म्हणतात बघा, म्हणजे ऋण काढून तूप प्या. म्हणजे या भारतभूमीच्या मातीचा किती परिणाम चांगला आहे बघा. नास्तिक असून सुद्धा ते म्हणतात कर्ज काढून तूप प्या, बलदंड व्हा, सशक्त व्हा, असा त्याचा अर्थ आहे. हे शास्त्रकार जर अमेरिका किंवा इतर देशामध्ये जन्माला आले असते तर त्यांनी हा श्लोक असा लिहिला असता, ऋणं कृत्वा मदिराम पिबेत, पैसे कर्ज काढून दारू प्या असं म्हटले असते. पण आपल्या इथे तसं नाही सांगितलं. बलदंड व्हा, शरीर म्हणजे हे शरीर आणि आतलं जे सूक्ष्म शरीर आहे, दोन्ही शरीरं म्हणजे अध्यात्म आणि हे भौतिकता दोन्ही सुसंपन्न असले पाहिजे, असा आपला शास्त्राचा मतितार्थ आहे. तेव्हा असा हा श्लोकाचा अर्थ आहे. भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा तेव्हा मनुष्य दुर्लभ आहे, मिळालेला आहे, भारतात मिळालेला आहे, सत्संगती करता येते, ज्ञान संपादन करता येते आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय करता येतं. हे जर केलं नाही तर तो माणूस आत्मघातकी आहे असं समजायला हरकत नाही. असा हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.